नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले ज्ञानी कोचिंग क्लासेसमध्ये सरचे स्वागत आहे। आपण 36 जिल्हे, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, ते 36 जिल्हे एका वाक्यामध्ये कसे लक्षात ठेवायचे हे आपल्याला हे वाक्य शिकवतो। जसं की मी लिहिलं, या वाक्य जर तुम्ही पाठ केलं त्या वाक्यामध्ये तुम्हाला 36 जिल्ह्यांचा समावेश असणारा म्हणजे दिसायला मिळेल। जसं की बघा, अग कमल उठ, पाय धु, रस भजे चहा बनव, हे एक वाक्य आहे। त्या वाक्यामध्ये 36 जिल्ह्यांचा समावेश आपल्याला दिसून येतो। कसं तर बघूया आपण। बघा, आता इथं मी हे जे सेंटेन्स आहे, वाक्य दिलेलं आहे मराठी, त्या मराठीचं मी काय घेतलेलं अ घेतलेलं आहे। तर अ शब्दापासून आपल्याला किती जिल्हे तयार करता येतात बघूया। आता अ पासून काय होईल सांगा? अमरावती, अमरावती, व्हेरी गुड। अहमदनगर, अहमदनगर। आता अहमदनगर जे आहे ते जुनं नाव आहे। आता आपल्याला जे नवीन नाव आहे ते सांगू शकता कोणी? अहिल्यानगर, अहिल्यानगर, अहिल्यादेवीनगर। ओके, अहिल्यानगर, अहिल्यानगर। त्यानंतर औरंगाबाद, हे काय आहे? हे जुनं नाव होतं, आता नवीन नाव आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर। चला आणखी अकोला, अ पासून अकोला, ठीक आहे। आणखी चालेल, ग पासून सांगा? गडचिरोली, गडचिरोली। आणखी गोंदिया, गोंदिया। आणखी गडचिरोली, गोंदिया, ठीक आहे। क पासून सांगा? कोल्हापूर, कोल्हापूर। आणखी चालेल, कोल्हापूर। ओके, म पासून सांगा? सॉरी, अ ग क म ल। तर म पासून काय येईल? म, मुंबई, व्हेरी गुड, मुंबई शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, चालेल। आणखी ल पासून सांगा? लातूर, लातूर, लातूर। आणखी चल, उ पासून या? उस्मानाबाद। त्याचं नवीन नाव सांगा? नवीन नाव काय आहे? धाराशिव, लक्षात ठेवा, धाराशिव। ओके, धाराशिव। चालेल, त्यानंतर उ पासून आहे आणखी? नाही। ठ पासून? आणखी चालेल, प पासून? पुणे, पुणे। त्यानंतर बघा, प पासून पुणे, त्यानंतर पालघर। आणखी चला, यवतमाळ। आणखी त्यानंतर ध पासून? धुळे। आणखी ठीक आहे। त्यानंतर र पासून सांगा? रायगड, रत्नागिरी, नंदुरबार। न पासून आहे बघा, र पासून सांगितलं। रायगड, रत्नागिरी सांगा? रायगड, रत्नागिरी, ठीक आहे। त्यानंतर स पासून आहे? सातारा, सांगली, सोलापूर। त्यानंतर सिंधुदुर्ग, बरोबर का? हो, सिंधुदुर्ग, चालेल। भ पासून? भंडारा। आणखी चालेल, ज पासून सांगा? जळगाव। आणखी जालना। आणखी चला, च पासून? चंद्रपूर। आणखी चंद्रपूर, च पासून आणखी येतं का? नाही, बरं। ह पासून सांगा? हिंगोली। आणखी हिंगोली। आणखी सरळ, ब पासून? बीड। आणखी बुलढाणा। आणखी बुलढाणा। आणखी सांगा।
ठीक आहे. त्यानंतर न पासून सांगा. नंदुरबार. नंदुरबार. बार. आणखी नाशिक. नाशिक. नांदेड. आणखी नागपूर. आणखी चालेल. व पासून सांगा. वाशिम. आणखी वर्धा. आणखी वैजापूर तालुका आहे बाळा. बघा त्यामध्ये पुणे पण घेतला आपण, पालघर, आणि एक जिल्हा आपला 35 आहे आपण दिलेले. एक आहे पुणे, पालघर आणि परभणी. बघा हे 36 जिल्हे तुम्ही असे लक्षात ठेवू शकता एकाच वाक्यावरून. जसं आपण सुरुवातीला सांगितलं होतं की अग कमल उठ, पाय धु, रस भजे चहा बनव, या वाक्यापासून आपण 36 जिल्ह्यांची नावं तयार करू शकतो किंवा या ट्रिक्सनुसार आपण ते पाठ करू शकतो. म्हणजे आपल्याला जास्त पाठांतर करण्याची आवश्यकता नाही. या ट्रिक्सनुसार तुम्ही 36 जिल्ह्यांची नावं पाठ करू शकता, परीक्षेमध्ये सुद्धा लिहू शकता. ओके, धन्यवाद.